चल इकडे उभं राहा, उभं. सर्वांना गुड मॉर्निंग. तर हे बघा, इथे सकाळी सकाळी बकरीचे जे छोटे पिल्ले आहेत तर त्या सगळ्या पिल्लांना मी इथे दूध पाजण्यासाठी सोडत आहेत. आणि होतं काय, माझ्या बकरीला ना 3 बकरं झाले आहेत, पण ते तिघांना दूध पिताच येत नाहीत, कारण की 2 साईडना 2 पितात आणि नंतर मग एकाच जे बकरं आहेत ना त्या बकराला पिताच येत नाहीत. तर त्याच्यामुळे असं हाताने पकडून सुरुवातीला दोघांना दूध पाजावं लागतं आणि नंतर मग एकाला, कारण की मग 2 काय करतात, 2 जे पिल्ले आहेत ना बकरीचे ते पूर्ण दूध पिऊन घेतात आणि जो दुसरं एक बकरू आहेत त्याला दूध प्यायलाच भेटत नाही आणि मग ते बकरू उपाशी असतं. तर त्याच्यामुळे हातांनी सर्वांना असं थोडं थोडं पाजावं लागतं दूध, जेणेकरून जे एक बकरू आहेत ना ते उपाशी राहू नये म्हणून. आणि हे बघा, आता इकडे पण मग मी बकरांसाठी किंवा छोट्या पिल्लांसाठी इथे जो आमचा चिंचाचा जो पाला आहेत ना तो तोडत आहेत, कारण की हे छोटे जे बकरीचे पिल्लं आहेत ना त्यांना असा कोवळा पाला खायला खूपच आवडतो. शौरीचा किंवा मग चिंचेचा पाला मी इथे त्यांच्यापुढे तोडून टाकत आहेत. हे बघा, अगदी मस्तपैकी कोवळा कोवळा पाला आहेत. आणि हे बघा, किती मस्त असा जो कोवळा पाला आहे चिंचेचा ना, तर तो जे बकरीचे पिल्लं आहेत ते खात आहेत. आणि बकरीचे पिल्लं काय करतात, साधारण जन्मल्यापासून 1 महिन्याचे झाले की नंतर ते असा कोवळ्या फांद्या किंवा कोवळा जो बी पाला आहे तो खायला सुरुवात करतात. हे बघा, कारण की त्यांच्या आईचं जे दूध आहेत ना त्या दुधाने त्यांचं इतकं पोट भरत नाही आहेत, कारण की हे बकरं आता साधारण 1 महिना 1.5 महिन्याचे झालेले आहेत. तर त्याच्यामुळे ते लगेच घास किंवा कसल्या झाडांचा कोवळा पाला आहेत ना तो खायला सुरुवात करतात. तर त्यांच्यापुढे अशा पद्धतीनं मी दुपारी माझं सर्व जर कामं आवरलं ना मग त्यांना मस्त कोवळा पाला तोडून टाकायचं मी काम करत असते, कारण की दुपारी मग सकाळी गायींचं आवरल्यावर दुपारी काही काम नसतं, मग त्याच्यामुळे हे मी करत असते इकडे. तर ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.